मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे उद्यापन 2025. शुभतिथी, मुहूर्त, पूजाविधी, दान आणि उपाय. नमस्कार भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे उद्यापन 2025मध्ये कधी आणि कसे करायचे, त्याचा शुभमुहूर्त, संपूर्ण पूजाविधी, दान, उपाय आणि महत्त्व. मार्गशीर्ष महिना हा स्वतः भगवान श्रीकृष्णाने गीतेत मासाणां मार्गशीर्षोऽहम् असे सांगितलेला अत्यंत पवित्र असा महिना आहे. या महिन्यातील गुरुवार हा गुरुदेव बृहस्पती, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय आहे. मार्गशीर्ष गुरुवार व्रत 2025मध्ये 27 नोव्हेंबर, 4 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि शेवटचा चौथा गुरुवार म्हणजे 18 डिसेंबर असे आलेले आहेत. उद्यापनासाठी सर्वोत्तम व अंतिम दिवस म्हणजे 18 डिसेंबर 2025. उद्यापनासाठीचा शुभमुहूर्त सकाळचा आहे. सकाळी शुभ वेळ आहे ब्रह्ममुहूर्तानंतर अंदाजे सकाळी 6 ते 10:30 पर्यंत. दुपारपर्यंत पूजा करणे श्रेष्ठ. स्थानिक पंचांगानुसार थोडीफार वेळ बदलू शकते. उद्यापन म्हणजे काय? आपण ज्या संकल्पाने मार्गशीर्ष गुरुवार व्रत सुरू केले, 5, 7, 11 किंवा 16 हे गुरुवार ते पूर्ण झाल्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने व्रताची सांगता करणे म्हणजे उद्यापन. उद्यापन न केल्यास व्रत अपूर्ण मानले जाते. उद्यापनासाठी आवश्यक साहित्य: पिवळे वस्त्र. शक्यतोवर या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावेत. हळद, कुंकू, अक्षदा, पिवळी फुले, केळी, गूळ, हरभरे म्हणजे चणे, गहू किंवा तांदूळ, पंचामृत, धूप, दीप, नारळ, गुरु बृहस्पती किंवा विष्णू आणि लक्ष्मीची प्रतिमा, 5 किंवा 7 सुपाऱ्या, दक्षिणा, फराळ, नैवेद्य. सकाळी स्नान करून पिवळे स्वच्छ कपडे परिधान करा. पूजास्थळी बसून हातात अक्षता घेऊन संकल्प करा. मी केलेल्या मार्गशीर्ष गुरुवार व्रताची सांगता आज उद्यापन विधीने करीत आहे. गुरु बृहस्पती व विष्णू लक्ष्मीचे जे पूजन असते त्यास हळद, कुंकू, फुले अर्पण करावीत. दीप प्रज्वलित करावा. शक्यतोवर गाईच्या तुपाचा दिवा या दिवशी प्रज्वलित करावा. पंचामृताने अभिषेक करा. शक्य असल्यास फायदा होतो. आपली पोथी वाचावी. त्याचप्रमाणे मंत्र जप करावा. ओम बृहस्पतये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. या दिवशी विशेष असा नैवेद्य तो म्हणजे गूळ, चणा, केळी, गव्हाचा किंवा तांदळाचा पदार्थ किंवा घरचा फराळ. मार्गशीर्ष गुरुवारची कथा या दिवशी वाचन करावे. श्रद्धा, संयम आणि गुरुकृपा यामुळे दारिद्र्य दूर होऊन घरात सुख समृद्धी येते. सविस्तर कथा पोथीमध्ये दिल्याप्रमाणे वाचायची आहे. दान आणि भोजन विधी या दिवशी 5 किंवा 7 सुवासिनी किंवा ब्राह्मण यांना भोजन घालावे. पिवळे वस्त्र, धान्य, दक्षिणा दान द्यावे. गहू, चणे, केळी दान दिल्यास विशेष अशी फलप्राप्ती होते. उद्यापनाचे महत्त्व काय? उद्यापन केल्याने नेमके काय फायदे होतात? तर आर्थिक अडचणी दूर होतात. विवाहातील अडथळे येणार असतील तर ते निघून जातात. गुरुदोष शांत होतो. घरात लक्ष्मीचा वास राहतो. मानसिक शांती व सप्रेम प्राप्त होते. उद्यापन करताना नेमके काय टाळावे? तर गुरुवारी उद्यापन न करणे टाळावे. आपल्याला गुरुवारीच उद्यापन करावयाचे आहे. राग, वाद, अपशब्द टाळावे. असत्य बोलणे म्हणजे खोटे बोलणे, व्रत अर्धवट सोडू नये. विशेष उपाय असा की उद्यापनाच्या दिवशी पिवळी वस्तू दान करावी. मग ती साधी केळी असली तरी चालेल, कारण केळी देखील पिवळी असतात.
गुरुवारी केस व नख कापू नका. पिवळ्या फुलांची पूजा आरास करा. थोडक्यात म्हणजे काय तर मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे उद्यापन 18 डिसेंबर 2025 रोजी श्रद्धेने केल्यास गुरुदेव बृहस्पती व माता लक्ष्मीची कृपा नक्कीच लाभते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता, जय गुरु बृहस्पती, ओम बृहस्पते नमः असे लिहायला विसरू नका. धन्यवाद.